सर्व भक्तांचं आजच्या या श्रीमद भागवतम कक्षामध्ये स्वागत आहे. लावलं नाही. हे लावून. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे. आणि हा फार चांगला एक हे घेतलाय शिरपूरच्या भक्तांनी, स्पेशली आमच्यासाठी जे आहे. आम्ही ब्रह्मचर्य आश्रम मध्ये आहोत आणि आम्हाला जे आहे जानकीनाथ प्रभूंचे खूप सारे एक्सपेक्टेशन आहे की हा यांनी अभ्यास तरी केला पाहिजे. आणि मंगल गोविंद प्रभू आणि पितांबर गोविंद प्रभू, परत पांचजन्य प्रभू सर्व भक्त आहेत. ते ऑलरेडी एक्सपिरियन्स होल्डर आहेत. याच्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम मध्ये पण होते बऱ्याच वेळा. मंगल गोविंद प्रभू त्यांचा एक्सपिरियन्स आम्हाला शेअर करत असतात. तर सर्वप्रथम मी सर्वांचे जे आहे आशीर्वादाची याचना करतो की मी जे काही बोलेल ते परंपरेमध्ये असेल आणि त्याने माझ्या स्वतःच्या हृदयाचं शुद्धीकरण होईल आणि तुम्हाला सर्वांना जे आहे आनंद देखील प्राप्त होईल. तर आज आपण श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायातल्या 3ऱ्या नंबरच्या श्लोकावरती आज चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मी म्हणेल माझ्या मागे तुम्ही रिपीट करा. थोडं खाली करता येईल आता डिस्कम्फर्टेबल. निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखाद् अमृतद्रव संयुतम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुकाः निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखाद् अमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुकाः निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखाद् अमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. Yes, anyone want to recite? निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतं संयुतम् पिबत भागवतं रसमालयम् निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखाद् अमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसमालयम् माताजींमध्ये कोण आहे? निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखाद् अमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. शब्दचा अर्थ निगम वैदिक साहित्य, कल्पतरोह कल्पवृक्ष का, गलितम पूर्णत रूप से परिपक्व, फलम फल, शुक श्रीमद् भागवत के मूल वक्ता शुकदेव गोस्वामी, मुखात होठों से, अमृत अमृत, द्रव तरल अतएव सरलता से निगले योग्य, संयुतम
सभी प्रकार से पूर्ण। पीबत, इसका आस्वादन करो। भागवतम, ये तो मोठा है थोड़ा, श्री मित वास्तव है। श्री भगवान के साथ सनातन संबंध के विज्ञान से युक्त ग्रंथों को रसम, रस जो आस्वाद्य है वह आलयम, मुक्ति प्राप्त होने तक, मुक्तावस्था में भी, मुहु सदैव, अहो हे रसिका, रस का पूर्ण ज्ञान रखने वाले रसिक जन। भूवि, पृथ्वी पर, भाव कहा, पटु तथा विचार। शब्द तात्पर्य अर्थ, श्लोक का अनुवाद दिया है प्रभुपाद जी ने। यह विज्ञ एवं विचारशील जनों, हे विज्ञ एवं विचारशील जनों, वैदिक साहित्य रूपी कल्प वृक्ष के इस परिपक्व फल श्रीमद् भागवतम का रसास्वादन करो। यह श्रील शुकदेव गोस्वामी के मुख से निश्रुत हुआ है, अतएव यह और भी अधिक रुचिकर हो गया है। यद्यपि इसका अमृत रस मुक्त जीवों सहित समस्त जनों के लिए संपूर्ण पूर्ण से ही आस्वाद्य था, पूर्व से ही आस्वाद्य था। पिछले तात्पर्य प्रभुपाद संत है, पिछले दो श्लोकों में से यह निश्चित रूप से सिद्ध हो गया है कि श्रीमद् भागवतम दिव्य साहित्य है, जो अपने दिव्य गुणों के कारण अन्य समस्त वैदिक शास्त्रों को पीछे छोड़ देता है। यह समस्त लौकिक कार्यकलापों तथा लौकिक ज्ञान से परे है। इस श्लोक में बताया गया है कि श्रीमद् भागवतम न केवल उत्कृष्ट साहित्य है, अपितु यह समस्त वैदिक साहित्य का परिपक्व फल है। दूसरे शब्दों में यह सभी वैदिक ज्ञान का सार है। इसे ध्यान में रखते हुए यह समझना चाहिए कि धैर्य एवं नम्रता से श्रवण करना निश्चित रूप से आवश्यक है। अतः मनुष्य को चाहिए कि वह श्रीमद् भागवतम द्वारा प्रदत्त संदेशों तथा उपदेशों को अत्यंत आदर के साथ तथा ध्यानपूर्वक ग्रहण करना चाहिए। पुढे प्रभुपाद बरंच मोठं तात्पर्य आहे, तर आपण इथपर्यंत वाचूया आणि याच्यावरती पुढच्या याच्यात पण काय असलं तर पण सर्व प्रार्थना म्हणूया पहिले। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूपं साग्रजातां सगना रघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगना ललिता श्रीविशाखान्वितां च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्। हरे कृष्णा। तर माझ्यासाठी मोठी परीक्षा आहे
का समोर सर्व सिनियर भक्त बसलेत आणि मला नाही का प्रवचन द्यायचंय, आणि त्यातल्या त्यात आपण व्यासस्थानावरती थोडं वरती बसलो असतो, तिकडे असतो, तर आपल्या पुढे लॅपटॉप वगैरे काहीतरी असतं, काय हे असतं. तर मी तेवढं प्रिपरेशन माझं झालं नाही, कारण की काल काही परत आमचे काही मीटिंग्स आणि त्या मुलांची चर्चामध्ये थोडा वेळ गेला. तरी मला जेवढं ह्या श्लोकातून जे समजलं ते मी जे आहे ते ऐकून नाही का जे आहे सांगण्याचा प्रयत्न करेन, की जे मी ऐकलंय त्याच्याबद्दल त्या ह्याच्यातून सांगतो. जसं काल प्रोजनी जे आहे सेकंड वर्स आणि त्याच्या आधी प्रोजनी फर्स्ट वर्स वरती चर्चा केली, तर पहिला जो वर्स आहे श्रीमद भागवतमचा, ह्या वर्स मध्ये भगवंतांचं गुणगान केलेलं आहे. तर भगवंतांच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या त्याच्यामध्ये वर्णन केलंय. दुसऱ्या श्लोकामध्ये जे आहे श्रीमद भागवतचं गुणगान केलंय, की श्रीमद भागवत किती छान आहे. आणि त्याच्यामध्ये एक जे आहे, एक मी वाक्य वाचलं होतं, की जे हृदयाने शुद्ध आहेत ते लोक क्वालिफाईड आहे ऍक्च्युअली श्रीमद भागवतम समजण्यासाठी. तर आपण पाहतो की शिल प्रभुपादांची कृपा आहे, की त्यांच्या कृपेमुळे ऍक्च्युली आपल्याला ते इझिली अवेलेबल झालंय. अदरवाईज श्रीमद भागवतम मध्ये जर बाहेरच्या लोकांना विचारलं, पहिली गोष्ट तर भगवद्गीता विचारलं, भगवद्गीतामध्ये किती अध्याय हे माहिती नाही, श्लोका किती ते तर लांबच राहिलं, आणि श्रीमद भागवतम काय हे बाहेरच्या लोकांना काहीच माहिती नाही, है ना. तर इथे आजचा जो श्लोक आहे याच्या मी परत एकदा अनुवाद वाचतो, तर याच्यामध्ये प्रभुपाद खूप छान सांगताय, की हे विज्ञ एवं विचारशील जन, म्हणजे हे ऑर्डिनरी माणसाला सांगत नाही, एखाद्या लहान मुलाला किंवा जो असतो ना असं, म्हणजे एखादी गोष्ट किती इम्पॉर्टंट आहे त्या कोणाला सांगितली जाते त्याच्यावरनं ती कळते. तर इथे पहिल्याच लाईन मध्ये प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये, म्हणजे या श्लोकाच्या याच्यात शब्द पहिल्याच कोणाला सांगितलंय, हे विज्ञ म्हणजे जे बुद्धिमान लोक आहेत आणि जे विचारशील आहेत त्यांना हा उपदेश करण्यात आलाय. भागवतम जे आहे आपल्याला पण आपण बघू शकतो की इस्कॉन मध्ये येण्याच्या आधी मला तरी पर्सनली जर विचारलं श्रीमद भागवत काय, तर काही आपल्याला काहीच आयडिया नव्हती काय आहे श्रीमद भागवतम, कोणासाठी दिलं होतं, काय दिलं होतं, काहीच नाही. तर प्रभुपाद तिथे सांगताय, हे विज्ञ एवं विचारशील जनो, वैदिक साहित्य रूपी कल्प वृक्ष के इस परिपक्व फल श्रीमद भागवतम का रसाद स्वादन करो. तर या ठिकाणी वैदिक साहित्याला जे आहे कल्पवृक्ष म्हटलंय. तर वेदाला कल्पवृक्ष म्हणण्याचं कारण, मी काल प्रभुपादांचा पण क्लास ऐकला, तर प्रभुपाद त्याच्यात खूप सुंदर सांगतात, की वेदांमध्ये जे आहे, जे प्रत्येक व्यक्तीला कोणती जरी इच्छा असेल तर त्यासाठी नाही का काय केलं पाहिजे ते दिलेलं आहे. म्हणजे इवन भौतिक इच्छा जरी असेल एखाद्याची, तरी ती कशी पूर्ण होऊ शकते यासाठी वेदांमध्ये त्याचे सोल्युशन्स दिलेले आहे. जसं एखाद्याला जर असं प्रभुपाद ते सांगत होते की इवन प्लेन कसे बनवतात किंवा बोट कशी बनवली जाते, बरेचशा गोष्टी ज्या आहेत, जसं आयुर्वेदिक झालं, आयुर्वेदा झालं, किंवा एखाद्याला भोग जरी करायचा आहे तर तो बेस्ट भोग कसा करू शकतो, कामसूत्र दिलेलं आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेदाजला त्याच्यामुळे डिझायर फुलफिलिंग ट्रीज म्हणतात. म्हणजे कोणाची डिझायर, सो प्रभुपादांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं, जसं या भौतिक जगातलं जे आंब्याचं झाड आहे, तर आंब्याचं झाडाकडे जर आपण गेलो तर आंब्याचं झाड आपल्याला काय देऊ शकतं, कैरी नाहीतर आंबा, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय देऊ शकत नाही. जर तुम्ही त्याला म्हटले की मला नाही का जसं आमच्याकडे कारले उरले, कारले पाहिजे, किंवा अजून कोणतीही गोष्ट आपण मागितली, तर ती ते फुलफिल करू शकत नाही. पण जे डिझायर फुलफिलिंग ट्री आहे त्याच्याकडे जर आपण काही जरी मागितलं, म्हणजे आपण त्यांना म्हटलं आय वॉन्ट रसगुल्ला रसमलाई, ते रसगुल्ला रसमलाई सुद्धा देऊ शकतात. तर ते वेदाजला इथं कम्पेअर केलंय डिझायर फुलफिलिंग ट्री. डिझायर फुलफिलिंग ट्री म्हणजे कोणत्याही प्रकारची व्यक्तीची इच्छा असेल तर ती काय करू शकतात, वेद फुलफिल करू शकतात. आणि पुढे प्रभुपाद ह्या श्लोकामध्ये सांगतात की हे कल्पवृक्ष तर आहे, पण याचं जे फल आहे, फल काय आहे? श्रीमद भागवतम आहे. आणि ते पुढे म्हणजे जसं एखाद्या वृक्षाची चांगलं आहे की वाईट हे आपण कशावरनं ठरवतो, त्या ना फळावरनं. त्याला एक हे पण फले न परिचय, वृक्ष कसं आहे हे कशावरनं कळतं, त्याच्या फळावरनं. तर वेदा जे आहे ते डिझायर फुलफिलिंग ट्रीज आहे, पण त्यातल्या त्या श्रीमद भागवतम काय, ते काय फल आहे. आणि प्रभुपाद सांगतात की नुसतं फळ नाहीये, तर हे फळ झाडावरती पिकलेलं आहे. जर आपल्याला अनुभव असेल, आंबा आपण नाही का मार्केटमधून आणतो, आणि आपल्या इथेच जर समजा आपल्या कंपाऊंड मध्ये आंबा असेल आणि तो जर कधी झाडावर पिकला तर त्याच्यावरती आपल्याला जीव असतो. तो भले बाहेरून आपण नाही का किलोभर आंबे आणून नाही का हे करू, पण तो एक आंबा हा झाडावरती पिकतोय, आणि तो आणि त्याची टेस्ट आहे ना, त्याची टेस्ट जी आहे ती इतर बाहेरच्या आंब्यांसारखी नसते. तर प्रभुपाद सांगतात की हा जो आंबा आहे श्रीमद भागवतम, हा
त्या म्हणजे तो पूर्ण पिकलेला आहे. आणि आता त्यातल्या त्यात त्याचं अजून एक इथे बरेचसे शब्द आहे, जसं रसास्वादन, यश. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या आंब्याला जे आहे ते पोपटाने जर समजा हे मारलेलं असेल, चोच मारली असेल, तर तो अजून जास्त नेक्टेरियन होतो, अजून जास्त त्याचं टेस्ट जी आहे ती आणखीन जास्त छान येते. तर ह्या सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत त्या ह्या श्रीमद भागवतम मध्ये पण आहे. श्रीमद भागवतम हे फल आहे, असं जे पूर्ण पकलेलं आहे, मस्तपैकी झाडावरती पिकलेल्या सारखं. आणि त्याला शुकदेव गोस्वामी जे आहेत त्यांच्या मुखातून जे आहे त्याचं वर्णन करतात. म्हणजे त्याची तुलना जी आहे ती कशी केली आहे की पोपटाने त्याला चोच मारल्यासारखी आहे. ओके. आणि पुढे प्रभुपाद लिहितात, यह शिल सुखदेव गोस्वामी के मुख से निश्रुत हुआ है, अतएव और भी अधिक रुचकर हो गया, यद्यपि इसका अमृत रस मुक्त जीवों सहित समस्त जनों के लिए पूर्व से ही आस्वाद्य था. तर हे जे आहे इथे या ठिकाणी जे म्हणताय प्रभुपाद की हे जे आहे रस आस्वादनीय जे होतं ते हे आधीपासून अवेलेबल होतं, पण आता आपल्याला जे आहे अपॉर्च्युनिटी मिळाली की आपण त्याचा रसास्वादन करू शकतो. तर तात्पर्यामध्ये शिल प्रभुपाद बऱ्याचशा गोष्टी सांगतात. असं मी पहिला जो पॅसेज वाचला तर याच्यामध्ये प्रभुपाद लिहितात की आपल्याला जर श्रीमद भागवतम समजून घ्यायचं असेल तर काय क्वालिफिकेशन आहे आपल्याकडे, कसं आपण समजून घेऊ शकतो. तर इथं प्रभुपाद सांगताय की इसे ध्यान, दूसरे शब्दों में हाँ, इसे यह समझना चाहिए कि धैर्य एवं नम्रता से श्रवण करना निश्चित रूप से आवश्यक है. याला जर समजायचं असेल तर धैर्य आणि नम्रतेने आपण श्रवण केलं पाहिजे. अतः मनुष्य को चाहिए कि श्रीमद भागवतम प्रदत्त संदेशों तथा उपदेशों को अत्यंत आदर के साथ तथा ध्यान पूर्वक ग्रहण करे. 4 गोष्टी सांगितल्या इथे. एक तर पेशंटली हेअर केलं पाहिजे, पेशंट म्हणजे धैर्याने हिअरिंग केलं पाहिजे. त्यानंतर नम्रतेने श्रवण केलं पाहिजे. त्याच्यानंतर सांगितला आदरपूर्वक आणि उपदेशों को अत्यंत आदर के साथ ध्यानपूर्वक ग्रहण करना चाहिए. 4 गोष्टी काय काय? धैर्य, नम्रता, रिस्पेक्ट आणि ध्यानपूर्वक, या 4ही गोष्टींनी केलं पाहिजे. तर बरेचसे जे आहे, आता मी याच्यावरती खूप हे करत होतो, माझा आता पूर्ण अशी थीम बसेल का नाही माहिती नाही, कारण की मी थोडं प्रवचनाचं प्रिपरेशन मध्ये जे आहे काही गोष्टी अप डाऊन झाल्यात माझ्याकडनं. तर याच्यामध्ये प्रभुपाद अजून याच्यात तात्पर्यामध्ये ना रसाबद्दल पण सांगतात की वेगवेगळे रस जे आहेत आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवतो. तर भागवतम जे आहे ते सांगते की कृष्ण हे सर्व रसांचं स्त्रोत आहे. आपल्या जीवनामध्ये जसं ह्या क्वालिटीच्या आधी ज्या मी वर्णन केल्या, माझं खालीवर होतंय थोडस, क्षमा करा. फर्स्ट टाइम मी हे भागवतम देत आहे, तरी पण मी प्रयत्न करतो काही हे करण्याचं. तर हे रेकॉर्डिंग चालू आहे ते जास्त डोक्याला अजून प्रेशर देत हे लावलं की अजून एका माणसाला वाटतं अरे यार आता काय समोर आलंय, त्यात सिनियर भक्त बसले, हे होत आहे. तर ठीक आहे. तर मी बरेचसे इन्सिडेंट्स नाही का मी सर्च करत होतो की काही मला भेटतात का असे. तर मला शिल प्रभुपादांच्या शिष्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने श्रीमद भागवतम जे प्रभुपादांकडनं ऐकलं ते अप्लाय केलं, कारण की ह्या 4ही क्वालिटी त्यांच्याकडे होता. जसं एकदा तमाल कृष्ण महाराज जे आहेत ते शिल प्रभुपादांना विचारतात की मला भक्तीमध्ये प्रगती करायची आहे तर काय केलं पाहिजे. तर तमाल कृष्ण महाराजांना प्रभुपाद सांगतात यू जस्ट हिअर. हा, तर प्रभुपाद काय म्हणतात की तमाल कृष्ण महाराज म्हणताय की यू मस्ट हिअर ऑलवेज अटेंटिव्हली, इफ यू हिअर प्रॉपरली यू विल नेव्हर फॉल डाऊन इन कृष्णा कॉन्शियसनेस. तर हेच त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये नेहमी पालन केलं. पण तिथे प्रभुपादांना ते पुढचा प्रश्न विचारतात की प्रभुपाद पण व्हॉट इफ जर मला ते समजलंच नाही तर. समजत नाही बऱ्याच वेळा. आता ते असं कोणी आपल्या याच्यामध्ये जेव्हा आपण भागवत वाचायला घेतो ते समजत नाही किंवा ऐकतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा लेक्चर्स पण आपल्याला उमजत नाही, काय होत नाही, तर काय केलं पाहिजे. तर प्रभुपाद म्हणतात की यस स्टील यू शुड हिअर. का? कारण की नेहमी ऐकल्याने काय होणार, प्रभुपाद म्हणतात इवन इफ यू डोंट अंडरस्टँड सिम्पली बाय हिअरिंग सिन्सिअरली कृष्ण विल रिव्हील एव्हरीथिंग फ्रॉम विदिन. तर सेम टाईपचा प्रश्न गिरिराज महाराजांनी पण नाही का प्रभुपादांना विचारला होता का, की गिरिराज महाराज प्रभुपाद विचारतात की प्रभुपाद काय करायचं, बऱ्याच वेळा समजत नाही, भक्तांनाही समजत नाही, मलाही समजत नाही की काय काय केलं पाहिजे तुमच्या प्रवचनामध्ये. प्रभुपाद म्हणतात यू जस्ट हिअर. तर त्याच्यामध्ये प्रभुपादांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं. प्रभुपाद म्हणतात
की जसा एखादा मुलगा शाळेत जातो, तर शाळेत गेल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्याला काही कळतं का? नाही कळत. पण जसं जसं तो जात जातो आणि ऐकतो नंतर मग त्याला बरोबर कळायला लागतं. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, बाकीचे वाक्य पूर्ण गोष्टी. नाहीतर विचार केला आपण असं तर आपण जे काही शिकलो आतापर्यंतच्या भौतिक जीवनामध्ये ते आपल्याला पहिल्या डेला काहीच कळालं नव्हतं. पण आज आपण पाहतो की जसं आमचं जेव्हा आम्ही सीए करत होतो त्यावेळी बी बऱ्याचशा गोष्टी काही समजायच्या नाही. इन्कम टॅक्स मध्ये टीडीएस काय होता काहीच कळायचं नाही. पण जस्ट बाय हिअरिंग अगेन अँड अगेन आणि ते प्रॅक्टिस मध्ये आपण बघत गेलो तर आपल्याला ते कळत जातं. तर त्याच पद्धतीने श्रीमद भागवतम पण प्रभुपाद म्हणतात की जेव्हा तुम्ही नेहमी ऐकाल त्याने तुम्हाला ते आपोआप समजायला लागेल, कारण की भगवंत ते ज्ञान जे आहे ते रिव्हील करतील. त्यानंतर जे आहे एकदा भक्तितीर्थ स्वामी महाराजांना देखील जेव्हा ते एका भक्ताच्या घरी होते तर त्यांनी बघितलं की ते नेहमी श्रील प्रभुपादांचं लेक्चर प्ले करताय. नेहमी प्रभुपादांचं इव्हन लोकनाथ स्वामी महाराजांचं जानकीनाथ आम्हाला सांगतात की महाराज जेव्हा केव्हा प्रसाद घेतात, ब्रेकफास्ट घेतात, काही बी करत असतात तर त्यावेळी महाराज नाही का प्रभुपादांकडनं ऐकतात. इव्हन राधानाथ स्वामी महाराज सुद्धा आजही इतके वर्ष झाले तरी सुद्धा ते रेग्युलरली प्रभुपादांकडनं श्रवण करतात. तर त्यांना विचारलं महाराज का बरं असं तुम्ही म्हणजे एवढं रेग्युलरली नित्य श्रवण का करतात? तर महाराजांचं देखील तेच म्हणणं होतं की श्रील प्रभुपादांचे जे शब्द आहेत ते त्यांच्यामध्ये एक वेगळी पोटेन्सी कॅरी करतात ते, आणि ते शब्द साधारण नाहीत. ते महाराजांना खूप एनर्जी देतात. सेम इन्सिडेन्स महाराजांचा म्हणजे त्यांच्या लास्ट मोमेंटचा पण आहे की महाराजांना जे आहे विचारण्यात आलं की महाराज तुम्हाला इतका त्रास होतोय, म्हणजे आपण जर बघितलं भक्तितीर्थ स्वामी महाराज जे आहे हे एक असं कीर्तन सम्राट म्हणू शकतो त्यांना, की ज्या व्यक्तीला खूप नृत्य करायला आवडायचं आणि एकदम कमी वयामध्ये 50 आय थिंक 51 एज होतं त्यांचं त्यावेळी महाराजांनी शरीर सोडलं. तर त्यांना कीर्तन करायला आवडतं. भगवंत परीक्षा घेतात भक्ताच्या जीवनामध्ये आणि भगवंतांची परीक्षा काही साधी नसते. ज्या व्यक्तीला कीर्तन करण्यामध्ये इतकं म्हणजे मी ऐकलंय गोपीनाथ मध्ये जेव्हा महाराज आले जेव्हा ते कीर्तन करायला लागले गुरुपूजा झाली तर गुरुपूजा डायरेक्ट भागवतम क्लास सगळं बाजूला राहिलं आणि 10-11 वाजेपर्यंत ती गुरुपूजा चालली, 12 वाजेपर्यंत सगळं फक्त हेच झालं नुसतं डान्सिंग कीर्तन. महाराजांनी त्या ह्याच्यामध्ये म्हणतात की 6 ते 7 वेळा स्वतःचा कुर्ता चेंज केला होता. पूर्ण घामाने ओला व्हायचा, जायचे चेंज करायचे, परत घालून यायचं, परत ते चेंज करत राहायचे. तर एवढं सगळं असणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळी बोन कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्यानंतर मग त्यांचे पहिले खालून पाय, मग इथून मग पार इथून मांडीपासून एका पाय जे आहेत ते कट केले होते महाराजांचे आणि महाराजांना प्रचंड वेदना होत होत्या. आणि त्या वेदनेमध्ये देखील त्यांचे शिष्य त्यांना एकदा विचारतात की महाराज तुम्हाला हे टॉलरेट करायची शक्ती येते तरी कुठून? तर महाराज म्हणतात की हे जे आहे मी एवढं म्हणजे मला प्रभुपादांचे जे शब्द आहेत ते जेव्हा मी ऐकतो, प्रभुपादांचं प्रवचन ऐकतो, दॅट गिव्स मी एनर्जी. आणि कारण की माझ्या जीवनात जे काही आहे ते सगळं काही मला प्रभुपादांनी दिलंय हे कन्व्हिक्शन त्यांच्याकडे होतं, त्यामुळे ते टॉलरेट करू शकले असं महाराजांचं देखील होतं. तर तिसरं उदाहरण जे आहे भक्तिचारू स्वामी महाराज आणि भक्ती विकास स्वामी महाराज या दोघांच्या जीवनामध्ये पण तशाच इन्सिडेंट्स प्रभुपादांच्या ह्याच्यातून आहेत. भक्तिचारू स्वामी महाराज जे आहेत जेव्हा भ्रमण करत असतात, हे जे लोक आहेत ना हे जे पहिली क्वालिटी जे सांगितलं विज्ञ आणि विचारशील आपल्या इथं याच्यामधल्या कॅटेगरी मधले ते भक्तिचारू स्वामी महाराज, भक्ती विकास स्वामी महाराज, राधानाथ स्वामी महाराज. आपल्याला भक्ती एकदम सहजतेने प्राप्त झाली. आपण इच्छा बी म्हणजे मी तरी इच्छा बी केली नव्हती भगवंत काय आहे काय नाही. मला आठवतं माझा भाऊ मला जे आहे जेव्हा मी 9वी-10वीला असेल, 9वीलाच होतो तेव्हा त्याला 8वीला असताना त्याला बेसवरती ठेवलं आणि 9वीला त्याला जेव्हा मी गेलो तेव्हा परत घरी घेऊन आलो. बस 1 वर्षाच्या वर नको, कारण की आम्हाला तुझा विरह सहन होत नाही. आणि मग तो मात्र खूप असा डिटरमाइंड होता. तर तो घरून धोती कुर्ता घालून प्रोग्रामला जायचं तर बिंदास धोती कुर्ता घालून. तर मला पण नाही का तो फोर्सफुली घेऊन जायचा आणि माझं त्यावेळी संध्याकाळचा वेळ म्हणजे खेळायची टायमिंग थोडी शेवटची क्रिकेटची मॅच राहिलेली आहे किंवा काय जे काही खेळतोय ते शेवटचं चाललंय त्याच्यामुळे तो म्हणायचा चल जायचंय जायचंय. आणि मला आठवतंय मला जवळपास 10 किलोमीटर होतं जिथं प्रोग्राम व्हायचा, तर तिथं जावं लागायचं आम्हाला. तर मला तो घेऊन बळजबरी घेऊन आता चला, मग तिथे बऱ्याच भक्तांना भेटायचं हे व्हायचं. तर आपल्याला ते खूप सहजतेने मिळालं. आता त्याच्यामध्ये तो फोर्सफुली घेऊन जायचा मला माझ्यासारख्याला, मी कधी इच्छा केली नव्हती. तर भक्तिचारू स्वामी महाराज सांगतात की ज्यावेळी त्यांनी भगवद्गीता वाचली ते विचार करत होते की मला ह्या व्यक्तीला भेटायचं, हे शिल प्रभुपाद नेमके आहे तरी कोण? आणि भक्तिचारू स्वामी महाराज हे प्रभुपादांचे असे शिष्य आहे की प्रभुपादांना एकदम शेवटी मिळाले. आय थिंक 1976 मध्ये महाराजांना इंट्रोड्यूस झाले प्रभुपादांशी आणि 77 मध्ये प्रभुपाद लेफ्ट दिस मटेरियल वर्ल्ड.
आणि एकच वर्षामध्ये त्यांनी जे आहे त्यांची पहिली दीक्षा, ब्राह्मण दीक्षा, संन्यास दीक्षा, तिन्ही दीक्षा वन टाइम मध्येच आय थिंक दिलेल्या आहेत त्यांना, भक्तीचार स्वामी महाराजांना. इतकं त्यांचं हे होतं. तर ते सांगतात की ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा प्रभुपादांचं लेक्चर ऐकलं तर त्यावेळी त्यांच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले, कारण की ह्या गोष्टी त्यांच्या ह्याच्यात होत्या. कोणत्या कोणत्या? आपण जेव्हा असं नम्रतेने श्रवण केलं, रिस्पेक्टफुली केलं, तर त्याच्यामुळं ध्यानपूर्वक ह्या केल्यामुळं महाराजांना इमिडिएटली ते रिव्हील होतंय. आणि ते लिहितात की कृष्ण त्यांनी सांगितलं होतं भक्तीचारू स्वामी महाराजांना, की हे जेव्हा स्टेटमेंट ऐकतात, मी याआधी जेव्हा शिलप्रभुपादांचं लेक्चर ऐकतात त्यांच्या डोळ्यातून निरंतर अश्रुधारा, ते सांगतात मी याआधी कधीच इतर इतकं शुद्ध, स्पष्ट आणि पूर्ण कृष्ण भावना युक्त जे वाक्य आहे किंवा असं जे प्रभुपाद सांगतात त्यांना, त्या गोष्टी त्यांनी ऐकल्या नव्हत्या. आणि तेव्हाच ते ठरवतात की आय वॉन्ट टू सरेंडर दिस, यांना मी सरेंडर करणार. त्याच पद्धतीने अजून एक इन्सिडेंट माझ्या वाचण्यात आला, जय पताका स्वयंवर. आता बांगलादेशचं नाही का खूप हे चाललं होतं, बांगलादेशमध्ये प्रॉब्लेम चालले होते, रायट्स होत होत्या. तर महाराज ज्यावेळी प्रचार करत होते तर त्यावेळी देखील महाराजांच्या जीवनात अशी एक गोष्ट घडली की काही मुस्लिम मॉबने महाराजांना घेरलं. आता नॉर्मली आता महाराजांना जर बघितलं जय पताका महाराजांना, तर जय पताका महाराज एकदम असे ताकदवर आणि असे हे दिसतात एकदम. तर वाटलं असतं तर आवाज करून हे बी करू शकले असते महाराज. पण महाराजांना प्रभुपादांचे शब्द आठवतात त्यावेळी. तर मी एक ऑब्झर्व करत होतो हे जेव्हा मी पॉइंट काढत होतो की हे जितके महाराजांसारखे डिसायपल्स आहे सगळे, प्रभुपादांचे जे शिष्य आहे, ते नेहमी प्रभुपादांकडनं ऐकतात आणि त्याच्यावरती मनन चिंतन त्यांचं चालू असतं. तर आता एवढ्या लोकांनी त्यांना घेरल्यानंतर महाराजांनी काय केलं? महाराजांनी फक्त डोळे बंद केले आणि ते भगवंतांचं नावाचं जप करू लागले. कारण त्यांना ते स्टेटमेंट आठवतं, इफ यू सिम्पली प्रीच कृष्णा कॉन्शियसनेस फिअरलेसली, कृष्णा विल ऑलवेज प्रोटेक्ट यू. महाप्रभुपादांचे शब्द आठवतात आणि ते त्यावेळी जप करू लागतात, भगवंतांच्या नावाचं जप करतात, डोळे बंद करतात आणि हे करतात. आणि इमिडिएटली लोकांना का त्यांना सगळे जे आहेत ते म्हणतात ठीक आहे, हा काही असं हे नाही, त्यांना सोडून जय पताका स्वामी महाराजांना ते लोक काहीच करत नाही आणि ते त्यांचे निघून जातात. तर ते सांगतात की मनामध्ये त्यांना शिलप्रभुपादांचा आवाज ऐकून आठवतो त्यावेळी. आश्चर्य म्हणजे त्या मॉबनी त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास दिला नाही. त्याचप्रमाणे आपले जे राधानाथ स्वामी महाराज आहेत, त्यांच्याही जीवनामध्ये जर बघितलं ना, तर त्यांच्या जीवनामध्ये ते, जसं मी आता काही दिवसांपूर्वी तुषार प्रतीक वाचत होतो, तर तुषार प्रतीक वाचत असताना महाराज आहे ना प्रत्येक वेगवेगळ्या लोकांना भेटायचे आणि प्रत्येक व्यक्तीला भेटल्यानंतर, जसं मी एक ह्याचं वाचलं होतं, त्यांचं नाव मला लक्षात नाही, पण मला जर असं झालं असतं तर मी म्हटलं असं अरे यार जबरदस्त या व्यक्ती. जसं ते चिन्मयानंद असं आय थिंक काही ते नाव त्यांचं. तर जसे महाराज त्यांना भेटतात, त्यांचं प्रवचन होतं, हे होतं आणि महाराज त्यांना पर्सनली भेटायला जातात. तर जेव्हा पर्सनली जातात तेव्हा तो व्यक्ती इमिडिएटली महाराजांना बघून महाराजांची पूर्ण हिस्ट्री सांगतो. तू कुठून आलायस, तू काय करतोयस, कसा होता, तुझ्याबरोबर काय काय झालं, कसं झालं, हे झालं ते झालं. तर मी विचार करत होतो की अरे यार, असं जर आपल्या जीवनात झालं असतं, आपल्याला कोणी म्हणलं असतं, आपण लगेच त्याला शरणागत झालो असतो, अरे बाबा तू माझा खरा आहे, तुला सगळं कळतं माझ्या जीवनात काय काय नाही. पण महाराज त्या बुक्स मध्ये जेव्हा ते म्हणजे जेव्हा मी पुस्तक वाचत होतो, तर तेव्हा महाराजांच्या एका ह्याच्यात नाही का खूप हे होतं. महाराज म्हणतात की मला माझ्या हृदयातून तो आवाज आला होता का, गो टू इंडिया. आणि ती जी होती आंतरिक आवाज जो होता तो मला नाही का आकर्षित करत होता ऍक्च्युली. आणि जर खरंच हे जर नसतं ना, जर नुसतं एक जाणून घ्यायचंय बा नुसतं, हा चला जिज्ञासा आहे, हा भगवंत काय अशी नॉर्मल जिज्ञासा जर असती, तर व्यक्ती असे कोणत्या आम्हाला भेटला असता जो हवेत उडतो किंवा जो ह्याच्यात होतो, त्याला इमिडिएटली आपण शरणागत होऊन गेलो असतो. पण महाराजांचं तसं नाही झालं. महाराज इव्हन शिलप्रभुपादांना जेव्हा भेटले तर ते सांगतात की एक लाईन जी आहे तिने माझं पूर्ण जे होतं, माझे जो शोध चालला होता की मला जाणून घ्यायचंय की भगवंत कोण आहे काय, ते पूर्ण झालं. तर प्रभुपादांचं जेव्हा ते लेक्चर ऐकतात त्याच्यामध्ये प्रभुपाद भगवंतांचं गुणगान करत असतात, भक्तीचं गुणगान करत असतात. आणि नंतर प्रभुपाद एक लाईन म्हणतात की द ग्रेटेस्ट द हायेस्ट हॅपीनेस इज टू गिव्ह कृष्णा टू अदर्स. जर तुला हायेस्ट हॅपीनेस जीवनामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही दुसऱ्यांना कृष्ण दिले पाहिजेत. तर जेव्हा महाराज हे ऐकतात तेव्हा महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात आणि त्यांना कळतं की हेच माझ्या जीवनाचं खरं आहे, ध्येय आहे. आणि आता माझी खऱ्या अर्थी काय झाली आहे, जी मी शोध होती माझी ती पूर्ण झाली. तर शुद्ध भक्ताकडनं जेव्हा आपण श्रवण करतो ते इन्फॉर्मेटिव्ह नाही राहत, ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह राहतं. इव्हन म्हणजे मी
आणखीन काही सर्च करत होतो तर मी बघितलं की राधानाथ स्वामी महाराजांच्या जीवनामध्ये जेव्हा केव्हा महाराज प्रॉब्लेम फेस करतात एखाद्या गोष्टीवरती समजत नाही किंवा हे होत नाही त्यावेळी महाराज म्हणतात की आय जस्ट हिअर शिला प्रभुपाद लेक्चर्स आणि त्या लेक्चर्स मधून मला नाही का प्रेरणा भेटते आणि ते कळतं देखील की मी काय केलं पाहिजे. हम्म. तर त्या ठिकाणी महाराजांचा एक इन्सिडेन्स होता की ज्याच्यामध्ये महाराज जे आहे ते एका म्हणजे एक प्रोजेक्ट होता त्यांचा तो करायचा की नाही करायचा याच्यावरती त्यांना डिसिजन म्हणजे हे होत नव्हतं. तर महाराजांना प्रभुपादांचं लेक्चर ऐकतात आणि प्रभुपाद त्याच्यामध्ये महाराजांना गाईड करतात. प्रभुपाद म्हणतात की जर हे एखादी गोष्ट सेल्फलेसली करतोय आणि तुझं इंटेन्शन सगळ्यांना कृष्ण देणं आहे तर भगवंत त्या गोष्टीमध्ये तुझं नेहमी रक्षण करते. हे जेव्हा ऐकतात तर त्यावेळी इमिडिएटली ते डिसाईड करतात यस माझं डिसिजन बरोबर आहे. तर असे वेगवेगळे इन्सिडेंट्स होते. हरिशौरी प्रभूंचा पण आहे एक इन्सिडन्स की हरिशौरी प्रभू ज्यावेळी प्लेनने चाललेले होते तर त्यावेळी प्लेन जे ते थोडं डगमगायला लागतं का आता हे खाली पडतं काय अशी अवस्था होते. तर त्यावेळी सगळीकडे एकदम पॅनिक होऊन जातं आणि त्यावेळी यांना आठवतं की प्रभुपादांचं काय एक लेक्चर मध्ये प्रभुपाद सांगतात त्या काही गोष्टी ते रिमेंबर करायला लागतात आणि त्यांच्या मनामध्ये इमिडिएटली कृष्णाच्या बद्दल जेव्हा विचार करायला लागतात ते इमिडिएटली तो फिअरलेस बनून जातात. प्रभुपादांचे शब्द जसे ऐकतात तशी त्यांची भीती जी आहे ती निघून जाते आणि त्याच काही वेळानंतर जे आहे ते प्लेन स्टेबल होतं आणि नंतर ते खाली होतात. ते म्हणतात की जेव्हा तुझे हा आणि त्यांनी अजून एक हे होता सॉरी हरीशौरी प्रभूंनी नाही का एकदा प्रभुपादांना प्रश्न विचारला होता की प्रभुपाद माझ्या ज्या भौतिक इच्छा आहेत आय हॅव सो मेनी मटेरियल डिझायर्स व्हॉट टू डू. प्रभुपादांनी त्यांना एकाच लाईन मध्ये सांगितलं जस्ट हिअर जर तू श्रवण केलं जर तू नित्य नियमाने श्रीमद भागवतचं श्रवण केलं म्हणून आपण जो श्लोक आहे म्हणतो ना नित्यम भागवत सेवा भगवतीर उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिक नष्टप्रायेषु अभद्रेषु. हृदयातले जे अभद्र आहेत अवांछित इच्छा आहेत त्या आपोआप निघून जातील. मटेरियल डिझायर विल ऑटोमॅटिकली ज्या आहेत त्या निघून जातील जस्ट हिअर. ते ऍक्च्युली एक हे करत होते की क्लॅरिफाय करत म्हणजे मला वाटत होतं की मी जेव्हा असं विचारेल प्रभुपादांना हा प्रभुपाद मला भौतिक इच्छा खूप आहे प्रभुपाद विचारतील हा मग कोणत्या आहे काय आहे काही नाही प्रभुपाद म्हणतात जस्ट हिअर. कारण प्रभुपाद पुढे क्लॅरिफाय करतात मग की कृष्ण जे आहेत ते तुझ्या हृदयामध्ये स्थापित होतील आणि ते तुझ्या हृदयाचं शुद्धीकरण करतील आपोआप भौतिक इच्छा नष्ट होऊन जातील. आपणही बघितलं असेल इव्हन कृष्ण भावनेमध्ये येण्याच्या आधी जसं आपण प्रोग्राम घेतो आम्ही युथ मुलांचा प्रोग्राम घेतो तर पहिली मुलांची एक छोटीशी भौतिक इच्छा असते खायला चांगलं भेटेल मेस मध्ये हे होईल मेस मध्ये खाण्यापेक्षा इथं. तो पहिल्या वेळेस जेव्हा तो येतो त्याची एक छोटीशी भौतिक इच्छा असते काय याच्यामध्ये जाऊन आपण आपल्याला प्रसाद तरी भेटेल खायला भेटेल. पण हळूहळू जसा तो कनेक्ट होतो मग तो विचार करतो नाही आपल्याला या प्रोग्रामला जास्तीत जास्त भक्तांना आणलं पाहिजे किंवा हे झालं तो ऑटोमॅटिकली चेंज होतं. असं मी एकदा प्रश्न केला होता मे बी हा शेअर पण केला असेल मी की पूतना जी होती तिचं इंटेन्शन इज व्हेरी डेंजरस. ती कोणत्याही प्रकारे चांगले इंटेन्शन घेऊन आली नव्हती काही नव्हती आणि तिने विष लावलं स्तनावरती भगवंतांना दूध पाजायची काही इच्छा वगैरे काही नाही आणि तिने भगवंतांना दूध दिलं आणि भगवंताने तिला आईचं स्थान दिलं. असं का बरं. आपण म्हणतो कृष्ण भावना म्हणजे काय भावना इज व्हेरी इम्पॉर्टंट कृष्ण भावग्राही जनार्दन आहे पण तिची तर इच्छा पूर्ण अशी होती तरी पण तिला कृपा प्रदान केली. तर आमचे प्रद्युम्न मिश्रा प्रो म्हणून आहे त्यांनी मला याचा आन्सर खूप मस्त दिलं. ते म्हणले की ज्यावेळी व्यक्ती भगवंतांच्या संपर्कात येतो ना त्याची ऑटोमॅटिकली डिझायर प्युरिफाय होते. त्याच्या भले मनात कितीतरी वाईट इच्छा असतील काही जरी असतील पण तो भगवंतांच्या संपर्कात आला का तो शुद्ध होऊन जातो. त्याप्रमाणे श्रीमद भागवतम हे जे आहे हा ग्रंथ अवतार आहे भगवंतांचा याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणताही व्यक्ती आला तरी त्याचं शुद्धीकरण होणं हे गॅरंटीड आहे. आणि एवढंच सांगून मी माझं आजचं जे आहे प्रवचन 7:30 झालेले आहेत तर मी थांबवतो. तर कोणाला काही प्रश्न असेल तर इथे बरेच सिनियर भक्त आहेत ते देखील आन्सर करू शकतात. हरे कृष्ण.